प्रेक्षकांनो नमस्कार. आपण बघतोय आनंदीचा 29 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे युगंधर सांगतोय, "मी अवॉर्ड फंक्शनहून घरी पाऊल टाकायच्या आत मला तुझा रागीट चेहरा बघायची हौस नाहीये. त्यामुळे ह्यो पुढचा अख्खा आठवडा तू त्या गुरुजींच्या आश्रमात थांबणार आहेस. तिथे शांतपणे बसून मी जे काही बोललोय त्याच्यावर नीट विचार कर. आणि ज्या दिवशी तुझ्या मनामध्ये आनंदीविषयी आदर निर्माण होईल आणि ज्या दिवशी तू मनापासून आनंदीला या घरातली सून म्हणून स्वीकार करशील, त्याच दिवशी निंबाळकरांच्या घरामध्ये पायरी चढण्याची हिंमत दाखव." असं सगळं आता युगंधरनं बोललंय बरं का शिल्पाताईला या. आणि त्यामुळे शिल्पाताईचा चेहरा मात्र एकदम बघण्यासारखा झालाय. धाबच दणाणलंय चांगलं या शिल्पाताईचं. आणि आपण केलेल्या कर्माची फळं भोगते एवढं म्हणायला हरकत नाहीये. तर प्रेक्षकांनो इकडे अवॉर्ड फंक्शनमध्ये काय चाललंय बघूया. इकडे आनंदी म्हणते, "माई अहो, ताईसाहेबांनी माझ्याशी चुकीचं वर्तन केलं हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण त्याच्यासाठी मालक साहेबांनी त्यांना एवढी मोठी शिक्षा द्यावी?" तर आता माई म्हणत असतात, "अगं आनंदी." तर आता आनंदी म्हणते, "माई अहो, ताईसाहेबांना घरातनं बाहेर काढून आश्रमात जायला सांगणं, की हे किती खूप मोठी शिक्षा आहे." असं इथे आनंदी म्हणते आणि म्हणते, "मला ह्याचं खूप वाईट वाटतंय. माई माई मी मालक साहेबांशी याविषयी बोलू का? मी त्यांना सांगू का? मी त्यांना विनंती करते ना, की त्यांनी इतकी मोठी शिक्षा नको द्यायला. मी बोलू का त्यांच्याशी?" तर माई म्हणतात, "आनंदी खबरदार जर असा काही वेडेपणा केलास तर तू, तो युगंधरशी या विषयावर एक शब्दही बोलणार नाहीयेस." तर आनंदी म्हणते, "तसे पण माई मी." तर माई म्हणते, "अगं वेडे, आता जर का तू त्याच्याशी फोनवरच्या संभाषणाबद्दल बोललीस, तर युगंधरला लगेच संशय येईल. त्याला वाटेल, की तू इथे बसून तुला घरातल्या सगळ्या गोष्टी, गुप्त गोष्टी कशा काय कळल्या? आणि मग आपलं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि आपली पोल खोल होईल. त्या शिल्पाचं काय करायचंय ते आपण घरी आल्यावर बघू." असं माई आता समजावतात आनंदीला आणि म्हणतात, "तू आता फक्त आणि फक्त त्या अवॉर्ड फंक्शनवर लक्ष दे. स्वतःला सावर. आता युगंधरने तुला ती शाल दिलीये ना, आता त्या कपड्यांमध्ये तुला व्यवस्थित वाटतंय ना?" तर आनंदी म्हणते, की "हो माई, मला या शालीमुळे ना आता थोडं बरं वाटतंय." असं आनंदी सांगते आणि म्हणते, "जणू मालक साहेबांनी ना माझं रक्षण करण्यासाठीच मला ही शाल दिलीये, शेला दिलाय." असं म्हणते. "पण मी पूर्णपणे कम्फर्टेबल झालेली नाहीये हो. म्हणजे म्हणजे मला चालताना ना अजून सुद्धा ना अजून खूप त्रास होतोय." तर माई विचारतात, "का?" तर आनंदी म्हणते, "अहो माई, मला ना या इतक्या उंच टाचांच्या हाय हील्सच्या चप्पल घालायची सवय नाहीये ना." तर आता माई ओ असं करतात तिकडनं. आनंदी पुढे म्हणते, "मी 2 पावलं सुद्धा कधी त्या चपला घालून चाललेली नाहीये तशा. त्यामुळे आता मला या चपला घालून ना खूप त्रास होतोय. असं वाटतंय, की आता पायाच्या नसा ना दाबल्या जातायत." इतकं सगळं आता सांगते बरं का आनंदी आणि म्हणते, "अगदी 2 पावलंही नाही चालता येणार मला. इतका वेळ तर तुमच्या सांगण्यावरून मी मॅनेज करत होते. पण आता ना मला आता खरंच म्हणजे पुढे चालता येणार नाहीये." असं सगळं आनंदी बोलते आणि तोपर्यंत "आनंदी" असा आवाज येतोय. युगंधर तिथे जवळ आलाय. आणि आता प्रेक्षकांनो आनंदीचा चेहरा बघा कसा झालाय. तिला वाटते की आपली पोलखोल होते का काय. माई सुद्धा तिकडनं असं करतायत. आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय होतंय ते. आता माई लगेच ना टीव्हीकडे बघतात तर त्यांना दिसतंय की युगंधर आनंदीच्या जवळ येऊन तिथे उभा राहिलाय आणि आनंदीनं अशी बघतीये. आता बापूंना पण टेन्शन आलंय. तोपर्यंत युगंधर विचारतो, "अगं आनंदी तू कुणाशी बोलतीयेस?" आता आनंदी काय उत्तर देणार बघूया आपण. आनंदीनं 2 मिनिटं अशी ब्लँक होते, चक्रावतीये. तर इकडे रूममध्ये काय चाललंय बघूया मुंबईच्या. पृथ्वी म्हणतो इकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. काय झालंय हे? त्याला तर अवॉर्ड सोहळा बघायचा आहे म्हणून त्याची तळमळ चालली आहे. तर प्रेक्षकांनो आता तिथे आरती येतीये. टेबलवर आपली फाईल, लॅपटॉप वगैरे सगळं ठेवतीये. "हे प्ले का होत नाहीये?" असं पृथ्वी म्हणत असतो. तर आता आरती त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, "पृथ्वी सर, अहो सर सर्व्हर डाऊन झाला असेल. अहो तो फोनवर राग काढून काहीच होणार नाहीये. महाराष्ट्रातनं लाखो लोकं तो सोहळा लाईव्ह बघतायत. त्यामुळे त्या सर्व्हरवर बिचाऱ्यावर लोड आला असेल. टेक इट ईझी." तर लगेच पृथ्वी पण म्हणतो, "हां, हां, हां, माहिती बरं, ते ठीक आहे. मी बाहेर चाललोय. तू काय करतेस?" म्हणजे मुंबईत आलोय तर बाबांसाठी काहीतरी घेऊन जाईल. "तू काय करतीयेस? तू पण चल माझ्याबरोबर. नाही त्या निमित्ताने तुझं मुंबई पूर्ण होईल. तुलाही कळेल मुंबई कशी असते ते." तर प्रेक्षकांनो इकडे आरती म्हणते, "नाही ठीक आहे. मला खूप काम आहे. पुढच्या डिझाईन्सवर काम करायचंय आणि ते सगळे डिझाईन्स पुढच्या तासाभरात मला राघव सरांना प्रेझेंट करायचे. इथे आम्ही कॅफेमध्ये भेटणार आहोत." असं सगळं आरती सांगते आणि या पृथ्वीला ना जराशी शंका येते. त्यामुळे पृथ्वी काय करतो, "व्हॉट?" असं म्हणत जवळ जातो आणि म्हणतो, "हे कधी ठरलं?"
तर आरती म्हणते, "अहो, आम्ही ते शेजारच्या टेबलवर डिस्कशन करत बसलो होतो ना, तेव्हाच ठरलं." तर पृथ्वी सांगतो आता जवळ येत, "हे बघ, त्या राघव सरला जाऊन भेटायची ना काही गरज नाहीये. डू यू अंडरस्टँड? हे बघ, आपली बिझनेस डील ऑलरेडी झालेली आहे. आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली आहे. दॅट इज इनफ आहे." तर लगेच आरती म्हणते, "इनफ म्हणजे काय? ही एवढी मोठी ऑर्डर हाती लागली, तर आपल्या कंपनीला किती मोठा प्रॉफिट होईल याचा विचार करतच नाहीयेस का तू?" तर लगेच ना आता पृथ्वी म्हणतो, "ही माझी कंपनी आहे आणि मला अजून प्रॉफिट नकोय." तर लगेच आरती म्हणते, "अरे पृथ्वी, मी खरंच सांगते." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "नाही म्हणजे नाही." आता पृथ्वी बघा कसा म्हणतो, "मी या कंपनीचा ओनर आहे. जे मी म्हणेन तेच होणार या कंपनीमध्ये," असं सांगतो. आणि "कळलं का?" असं विचारतो. "मी बाहेर चाललोय, तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर ये, नाहीतर तुझी मर्जी." तर लगेच आरती ते म्हणते, "नो थँक्स. बाहेरून तुझी कटकट आणि ओरडा परत कोण ऐकत बसणार? नाही, त्याच्यापेक्षा मी इथेच बरी आहे. तू जा." तर लगेच ना पृथ्वी म्हणतो, "युअर चॉईस," असं म्हणून तो निघून जातोय. "बस मग तो रूममध्येच," असं पण सांगतो बरं का. आणि खरंच तो निघून गेलाय. तर आरतीची ना चिडचिड होतीये. आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार बघूया आपण. काहीतरी गोलमाल दिसतोय. आरतीने ते फोन तर घेतलाय. आता ती फोन नेमका कुणाला करणार? काय होतंय ते बघूया. तर युगंधर विचारतोय, "काय गं आनंदी, तू कुणाशी बोलतोयस? इथं कोण नाहीये आसपास." तर आता आनंदी म्हणते, "काही नाही मालक साहेब. ते मला ना म्हणजे मी खूप घाबरले होते. त्यामुळे देवाचं नाव घेत होते आणि स्वतःशीच बोलत होते मी," असं म्हणत आनंदी बाजू सावरते इथे. तर युगंधर म्हणतो, "आनंदी, आपल्या बसण्याची व्यवस्था पुढे केली त्या सोफ्यावर. चल ये," असं म्हणत आता आनंदीला सांगतो. तर आता माई सांगत असतात आनंदीला, की "आनंदी सावध राहा आणि त्याच्या मागोमाग आता तू चालत जा." तर आता प्रेक्षकांनो ना आनंदी युगंधरच्या मागोमाग चालत जाते आणि तेवढ्यात होतंय काय बघा, आनंदीच्या हिल्सची ना ती हिल्स तुटते आणि आनंदी पडणार. एवढ्यात युगंधर आनंदीला पाठमोरा येऊन धरतो आणि बाकी सगळी जण जिथे बसलेली आहे ती सगळी जण उठून उभी राहिलेत आणि या दोघांकडे बघतायत. आनंदीला असं भारी धरलंय बरं का या युगंधरने, अगदी हात असा घट्ट धरलाय आणि विद्याधरचे डोळे बघा कसे फुटलेत ते बघताना. आता माई सुद्धा ना टीव्हीवरनं बघतायत, की कसं आनंदीला धरलंय युगंधरने आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ना स्माईल येतेय छान अशी. बापू सुद्धा असे छान असे हसतायत युगंधरकडे बघून आणि कपल असं छान पोजमध्ये आहे. त्यामुळे गोड दिसतायत दोघं जण. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय होतंय ते. तर बाकी सगळे जण ना तेवढ्या तिथे उभे असलेले टाळ्या वाजवायला लागतात जोरजोरात आणि आता आनंदीला सरळ उभं करतो हा युगंधर. आनंदी पडता-पडता आत्ता तरी वाचलेली आहे. अगदी शिर्के सुद्धा जोरजोरात टाळ्या वाजतायत तिथे आणि बाजूला गाणं लागलंय, "बहरते प्रीत अशी." बघूया आता खरंच नेमकं काय-काय घडणार आहे ते. अगदी माही बापू सुद्धा प्रेमाने बघतायत आणि तिथे असलेले लोकं, प्रेक्षक जे काही ते अखंड टाळ्या वाजवतायत, की कसं 2 सेकंदामध्ये सावरलं. म्हणजे परत इथे गुड हसबंड म्हणजे बेटर हसबंड झाला असं ते विद्याधरच्या भाषेत झालं. आता आनंदी पण जरासा अंदाज घेते, की तिला समजतंय याने धरलंय आपल्याला ते. आणि इकडे प्रेक्षकांनो तोपर्यंत मुंबईमध्ये काय चाललंय बघूया. आरती इथे फोन लावतीये आणि फोन कुणाला लावलाय? अर्थात राघवला फोन लावलाय तिने. आणि ती बोलतीये, तर आरती म्हणते, की "हॅलो, राघव सर, मला ॲक्चुअली नाही येता येणार, कारण पृथ्वी सर ऐकतच नाहीयेत." तर हा राघव म्हणतो, "अहो, एवढ्या डिझाइनवरती तुम्ही काम करताय, याचा फायदा तुमच्याच कंपनीला झाला पाहिजे ना. आणि राहिला प्रश्न या पृथ्वी सरांचा, तर त्यांना कसं मॅनेज करायचं ते मी बघतो. तुम्ही या, आपण बसून बोलूया." असा हा राघव सांगतो. तर आरती म्हणते, "ठीक आहे, थँक मी येते मग खाली," असं सांगते बरं का. तर आता प्रेक्षकांनो राघव पण म्हणतो, "हां, ठीक आहे." आणि आता प्रेक्षकांनो ह्या आरतीला अजून सुद्धा कळलेलं नाहीये, की ह्या राघवच्या मनामध्ये काहीतरी काळबेर आहे किंवा काहीतरी पुढे वाईट घडणार आहे असं. पृथ्वी पण ना पुढच्याचा विचारच करत नाही. असं आरती म्हणते आणि म्हणते, "खरंच एवढी मोठी ऑर्डर मिळाली तर सगळे किती खुश होतील. मालक साहेबांना तर किती मोठा आनंद होईल. पण त्याला पण त्याला स्वतःचा इगो ना कुरवाळत बसायचा आहे नुसता. गर्विष्ठ कुठला." असं आता त्या पृथ्वीला ओरडतीये ही आरती आणि आता आपला लॅपटॉप आणि सगळं घेते, उचलते तिथलं आणि बाहेर जायला निघते बरं का प्रेक्षकांनो. पण आता बाहेर जाताना वेगळीच गोष्ट घडणार आहे. पण तोपर्यंत आपल्या इथल्या अवॉर्ड सोहळ्यामध्ये काय चाललंय हे सुद्धा बघायचंय. तर आता प्रेक्षकांनो इकडे युगंधरने आनंदीला सरळ उभं केलंय. "ये बस," असं म्हणून स्वतःच्या हाताने तिथे खुर्चीत बसवलंय आणि आता खुर्चीत बसल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, युगंधर खाली वाकून विचारतो आनंदीला, "तू बरी आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना?" तर प्रेक्षकांना आता माई आणि बापू दोघं जण ना बघतायत ह्या दोघांकडे. आनंदी ते म्हणते, "नाही मालक साहेब, मी ठीक आहे. पण ना माझी ही हील तुटलेली आहे हो. मला सवय नाहीये ना अशा मोठ्या हिल्सच्या चपला घालण्याची.
त्यामुळे ती तुटली माझ्याकडनं. तर युगंधर म्हणतो, "एवढंच ना?" तर आनंदी म्हणते, "अहो मालक साहेब, मी इथे आल्यापासून पूर्ण प्रयत्न करतीये, की माझ्यामुळे हे जे काही घडतंय ना किंवा भलतं-सलतं होणार नाही याची, पण सतत काही ना काहीतरी होतंय हो. मोठ्या लोकांसमोर तुमची मान खाली जातीये," असं आनंदी म्हणते आणि म्हणते, "माझ्याकडनं ना सारख्या चुका होतायत, गोंधळ उडतोय माझा." तर आता युगंधर म्हणतो, "आनंदी जरा शांत बसशील का?" तर इथे आनंदी बोलतच आहे म्हणते, "पण मालक साहेब, अहो खरंच माझ्यामुळे." तर आता युगंधर बघा असं करून ना गप्प बसायला सांगतो आणि म्हणतो, "एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं का टेन्शन घ्यायला लागलीयस तू? तू ही क्षुल्लक गोष्ट आहे." तर आनंदी म्हणते, "क्षुल्लक गोष्ट? अहो मालक साहेब, आता ती हील तुटली आहे माझी. मी कशी चालू अशी वेडी-वाकडी चालू का?" तर युगंधर म्हणतो, "याच्यावर माझ्याकडे ना एक रामबाण उपाय आहे." तर आनंदी म्हणते, "ती हील आता इतकी तुटली की त्याला आता गमने चिकटवता सुद्धा येणार नाहीये आणि चिकटवली तरी सुद्धा ती राहणार नाही. त्याच्यावर काय उपाय आहे मालक साहेब?" तर आता युगंधर विचारतो, "एकाच पायाचं हील तुटलंय ना?" तर आनंदी "हो" असं म्हणते. तर युगंधर म्हणतो, "मग काय?" आता युगंधर स्वतः खाली म्हणजे बसतो, दुसऱ्या पायातले चप्पल काढतो आणि दुसऱ्या पायाची जी ही काही हील तुटलेली आहे ना, ती सुद्धा काढून टाकतो आणि दोन्ही चप्पल अशा आता फ्लॅट झालेल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो. आनंदीला दिसत नसल्यामुळे आनंदी विचारते, "काय केलं तुम्ही मालक साहेब?" तर मालक साहेब म्हणतात, "अगं आता बघ, आता दोन्ही पाय तुझे सपाट झाले, समांतर झाले. आता तुला चालताना त्रास होणार नाही." असं म्हणत स्वतः ना चप्पल घालून देतो युगंधर आनंदीच्या पायामध्ये. "नाही, नाही, नाही, बस तू." असं म्हणत आता युगंधर सांगतो बरं का. आणि प्रेक्षकांनो इकडे माई आणि बापू ना हसायला लागतायत. दोघं पण युगंधरने हील्सच डायरेक्ट तोडले त्याच्यामुळे. आणि हा विद्याधर बघा कसे डोळे फाडून-फाडून बघतोय या युगंधरकडे आणि आनंदीकडे. आता युगंधर पुढे म्हणतो, की "आता बघ, तुला दोन्ही पायांनी व्यवस्थित चालता येईल." असं म्हणत ना आनंदीला आता उभं केलंय आणि आनंदीला घेऊन ना स्वतः इथे पुढे जिथे जागा दिलेली आहे बसायची, तिथे दिलेलं घेऊन जातोय. पण त्याच्या आधी तिला चालायला लावतो बरं का. "बघ, तुला आता चालता येतंय का?" तर प्रेक्षकांनो, "आता योग्य आहे की नाही?" असं युगंधर विचारतो. तर आनंदी म्हणते, "मालक साहेब, तुम्ही ना खरोखरच खूप भारी आहात. काय डोकं लढवलत तुम्ही." असं आनंदी कौतुक करते आणि हसतीये प्रेक्षकांनो. तर आता युगंधर म्हणतो, "चल आपल्याला पुढे जाऊन बसायचंय." आणि स्वतः युगंधर ना इकडे आनंदीला घेऊन जातोय. आता बघा हां, या विद्याधरचं कसं चाललंय, लई कौतुक चाललंय या निंबाळकरांच्या ग्रेट हसबंडचं. बरं थांबा आता. आत्ताच्या आता तुमच्या या कौतुकाच्या कशा चिंधड्या उडवतो ते बघाच. या आनंदीची अशी वाट लावतो ना, की युगंधर निंबाळकर या शहरात पुन्हा कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही." असं आता विद्याधर म्हणतोय. तर प्रेक्षकांनो आता परत बॅक टू आपण मुंबई आलोय. इथे आरती ना काम करत बसली तोपर्यंत दरवाजावर नॉक होतोय. ती म्हणते मनातल्या मनात, "पृथ्वीच आला असेल." त्याला सांगते, "मी वॉकला चाललीये, नाहीतर उगीच तो संशय घेत बसेल." असं म्हणत तिथे आरती उठते आणि प्रेक्षकांनो दरवाजा उघडते तर दरवाजात हा राघव आहे आणि त्याच्या हातात 2 कॉफीचे मग आहेत बरं का. आरती म्हणते, "राघव सर, तुम्ही इकडे या वेळेला काय झालं?" तर राघव म्हणतो, "सॉरी, म्हणजे काय झालं, तुला न सांगताच इथे आलो. रिसेप्शनवरनं थेट तुमच्या रूमचा नंबर मिळाला. त्यामुळे मी थेट इथेच आलोय. ते खाली काय ते पेस्ट कंट्रोल चालू आहे ना, त्याचा मला भयंकर त्रास होतो. म्हणून म्हटलं वर जाऊनच सविस्तर चर्चा करावी म्हणून इथे आलोय. चालेल ना आत आलं तर?" तर आरती म्हणते, की "हो चालेल, या ना, आत या." आता राघव आतमध्ये गेल्यावर ना आरती दरवाजा ओढून घेते आणि राघव जरा स्वतःशी तिथे हसतोय. प्रेक्षकांनो बघा हां, आता बेडकडे वगैरे बघतो हा राघव, सगळ्या रूमकडे वगैरे बघतो, निरीक्षण करतो. तर आता आरती तिथे सोफ्यावर बसत म्हणते, "या ना सर बसा." हा राघवने कॉफीचे 2 कप आणलेत आणि ते ठेवलेत टेबलवर आणि तो समोरच्या खुर्चीत बसलाय. "बोला राघव सर." असं म्हणत आता आरती म्हणते. तर हा राघव म्हणतो, "आरती मॅडम, अहो सर नको ना म्हणू, राघव म्हणा ना तुम्ही." तर आरती म्हणते, "मी काही डिझाईन्स शॉर्टलिस्ट केल्यात त्या दाखवते मी तुम्हाला." तर प्रेक्षकांना या राघवची नजर ना अजून आरतीला समजलेली नाहीये. तर हे इकडे तर आता हा राघव काय करतो, त्या खुर्चीत बसलाय ना, तो खुर्चीतला उठतो आणि डायरेक्ट जाऊन ना सोफ्यावर बसतो आणि "मी ही काही फायनल केलेली डिझाईन्स आहेत." आणि हे असं म्हणत ना आता हा राघव म्हणजे राघवला आरती डिझाईन्स विषयी दाखवते, बोलते डिझाईन्स विषयी. ती फक्त कामाविषयीच बोलते. पण तेवढ्यामध्ये प्रेक्षकांनो, हा राघव ना स्वतः आरतीचा इथे हात असा घट्ट धरतो आणि "थांबा ना, थांबा, मी एकदा चेक करतो." असं म्हणत ना हात घट्ट धरतोय. तर आरती आपला हात सोडवून घेते आणि आता प्रेक्षकांनो आता हळू आरतीला जाणीव व्हायला लागली बरं का. पण आता जाणीव उशिरा तर झाली पण नेमकं काय होणार? पृथ्वी वेळेवर एंट्री घेईल का? की आरतीला काही त्रास होईल? ते बघूया आपण. इंटरेस्टिंग ठरणार आहे. नवीन ट्विस्ट येणार आहे. तो कसा काय ते कळेल. तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. पण इकडे अवॉर्ड फंक्शनमध्ये हा विद्याधर काय करतो बघा, हळूच उठतो
आणि तिथल्या एका रिपोर्टरच्या जवळ जातो. हातातलं पैशांचं बंडल दाखवतो त्या दोन्ही रिपोर्टर्सना. आता ती रिपोर्टर सुद्धा ते पैसे घेते बरं का हळूच असे. आणि आता विद्याधर सांगतो, की तुम्हाला दोघांना काय करायचंय ते दोघं पण तिथे आहेत. आणि विद्याधरना हळूच या दोघांना काहीतरी सांगतो, पैशाचं बंडल पुरवतो. आता खरंच नेमकं काहीतरी मोठं बघायला मिळणार बरं का प्रेक्षकांनो. कारण या विद्याधरने ना हे पत्रकारांना त्या लाच तर दिले, पैसे तर दिलेत आणि कानात काहीतरी सांगितलंय. नेमकं काय सांगितलंय हे मात्र आपल्याला कळत नाहीये. ते कळेल शेवटच्या भागापर्यंत. तर आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर इथे आनंदी आणि युगंधर दोघं जण पुढच्या सोफ्यावर बसलेले आहेत आणि विद्याधर सुद्धा आपलं काम करून त्याच्या त्याच्या जागेवर जाऊन बसलाय. आता ते 2 रिपोर्टर इथे युगंधर जवळ येतात आणि म्हणतात, की "मालक साहेब जरा 2 मिनिटं आमच्याबरोबर येता का? जरा काही प्रश्न विचारायचेत, तर प्लीज या." असं म्हणून मुलाखत घ्यायची आहे तुमची असं म्हणत दोघं जण रिक्वेस्ट करतात. आणि आता युगंधर म्हणतो, "आनंदी तू इथे बस. मी जरा 2 मिनिटात मीडियाशी बोलून येतो." आता हे बघ, एवढ्या मोठ्या मीडियासमोर बोलायला चाललोय, मला शुभेच्छा देणार नाहीस का तू? तर आनंदी म्हणते, "अहो मालक साहेब, जे स्वतः संकटांना शुभेच्छा देतात, त्यांना मी काय शुभेच्छा देऊ? पण तरी सुद्धा शुभेच्छा." असं आनंदी म्हणते. तर युगंधर इथे हसतो बरं का या आनंदीच्या बोलण्यावर. आणि आता युगंधर तिकडे बोलायला जातोय. पण प्रेक्षकांनो आता पुढे इथून पुढे विद्याधरचा डाव जो काही आहे तो आपल्याला कळेल बरं का. सगळे रिपोर्टर लगेच इथे युगंधरच्या बाजूने येतात आणि आनंदी तिथे सोफ्यावर बसलेली आहे बरं का. तर आता रिपोर्टर सगळे आलेले आहेत युगंधरच्या समोर. आता त्यातली रिपोर्टर विचारायला सुरुवात करते, की "सर, उद्योग जगतातील या उत्तुंग यशानंतर आणि ह्या ग्लोबल आयकॉन पुरस्कारानंतर मिळाल्यानंतर प्रवासाकडे तुम्ही कसे बघाल?" तर युगंधर म्हणत असतो, की "प्रवास खडतर असतोच. आता तो आपल्याला सुद्धा करायला लागतो. पण तुमच्या मनगटात बळ असेल, बुद्धी ताकद असेल, तर तुम्ही तुमचा खेळ 101% गाठणार ध्येय तुमचं जे काही आहे ते." असं त्या युगंधर बोलतो. मी कधी संकटांना घाबरलो नाही, त्यांना सामोरलो गेलो. तर सर तुम्ही नव्या उद्योजकांना काय सांगू इच्छिता? मी त्यांना अवॉर्ड घेऊन सांगेन, की त्यांनी या खडतर प्रवास करायला पाहिजे. सगळ्या संकटांना त्यांनी सामोरं गेलं पाहिजे आणि त्यातनं त्यांचं उत्तर नक्की मिळणार. आता प्रेक्षकांनो ना विद्याधर बघा ह्या बाकीच्या रिपोर्टरना हात करतोय. कारण आता पहिले जे सुरुवातीचे प्रश्न आहेत ते सगळे मराठीमध्ये विचारलेले आहेत आणि आता युगंधरने ना त्या पत्रकारांना हात तरी केलाय. आता ते पत्रकार काय करणार पुढे बघूया. शिर्के सुद्धा आधी कौतुकाने बघतायत इकडे. पण प्रेक्षकांनो आता इंग्लिश जेव्हा प्रश्न विचारायला चालू केलाय, तेव्हा शिर्केंचं तोंड बघा कसं झालंय. कारण तिथला एक रिपोर्टरना हाक मारतो आणि तो म्हणतो, "मिस्टर निंबाळकर, दॅट्स फाईन, बट अवर न्यूज चॅनल इज इंटरनॅशनल न्यूज चॅनल." आणि आता प्रेक्षकांनो, "प्लीज डिस्क्राईब युअर बिझनेस स्ट्रॅटेजी आणि मार्केट रिलेटेड स्ट्रॅटेजी इन इंग्लिश फॉर अवर इंग्लिश ऑडियन्स." असा आता तो इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला सुरू करतोय आणि विद्याधर हसतोय तिकडनं उठून उभा राहतोय बरं का या युगंधरच्या पाठीमागे. आणि आता प्रेक्षकांनो युगंधर गप्प उभा आहे. तर प्रेक्षकांनो सारखं रिपोर्टरना माईक पुढे करतायत. तर आता प्रेक्षकांनो माई इथे म्हणतायत, "अरे बापरे!" त्यामुळे आनंदी जरा शॉक होतीये आणि एकदम ती म्हणते, की "काय झालं माई?" तर आता प्रेक्षकांनो पुढे बघा हां, युगंधरकडे बघत ते रिपोर्टर हसतायत आणि हा युगंधर एकदम शांत का झाला? तोपर्यंत त्यातली एक रिपोर्टर इंग्लिशमध्येच अजून एक प्रश्न विचारते. Also, sir, what our core inspiration for global international award आणि नेक्स्ट फायनान्शियल प्लॅन्स काय आहेत आणि तुमचे ॲडवाईस काय आहेत? असं ना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारते ते रिपोर्टर आणि आता प्रेक्षकांना ना माई म्हणतात, "आता काय करायचं?" तर मला वाटतंय या पत्रकाराने ना मुद्दामून खुळचटपणा केलाय, असं बापू पण म्हणतात. तर इकडे आनंदी विचारते, "माई काय झालं? तुम्ही असं काय एकदम बोलताय? काय झालं? एवढं टेन्शनमध्ये का आलाय? काही प्रॉब्लेम आहे का? मालक साहेब तर खूप हुशार आहेत. ते देतील की पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं." तर माई म्हणतात, "नाही गं, तो उत्तरं नाही देऊ शकणार." आनंदी म्हणते, "का? काय झालं?" तरी ते युगंधरना त्याचं काय आहे असं मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करत असतो, पण एकदम तो गप्प होतो. तर आता प्रेक्षकांना ना, "सर व्हाय यू सो सायलेंट? प्लीज ॲन्सर अस." असं ती अजून एकदा रिपोर्टर म्हणते आणि हसतीये बरं का स्वतःशीच इथे. तर आता माईंना टेन्शनमध्ये खरंच खूप आल्यात. आनंदी म्हणते, "काय झालंय तिकडे नक्की?" तर माई म्हणतात, "अगं, तो शिकलेला नाहीये. त्याला इंग्रजी येत नाही आणि समजत सुद्धा नाही." तर प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर ना आनंदीला मोठा धक्काच बसतो, की इंग्लिश येत नाही आणि इंग्लिश समजत सुद्धा नाही. आनंदी म्हणते, "काय? काय बोलताय माई तुम्ही हे?" आता बापू म्हणतात, "आज हा ऐतिहासिक दिवस युगंधरला मिळणाऱ्या त्या मोठ्या पुरस्कारामुळे लक्षात राहायला हवा होता, ना की त्याच्या पत्रकारांसमोर युगंधर शिकलेला नाहीये, ही त्याची कमजोरी जगासमोर येणार आणि त्याचा अपमान होणार." तर प्रेक्षकांनो इकडनं आनंदी म्हणते, "नाही होणार मालक साहेबांचा अपमान.
मी आहे ना, असं म्हणते बरं का. मला फक्त सांगा, मालक साहेब कुठे आहेत? मी आता त्यांच्याकडे जाते. तर माई म्हणतात, "अगं, तू काय करणार आहेस तिथे जाऊन?" तर आनंदी म्हणते, "माई मला सांगा." तर आता माई ना काय मोबाईल पुढे धरतात आणि म्हणतात, "हे बघ, तू उठून उभी राहा." आता आनंदी तसं करते, उठून उभी राहते आणि आता प्रेक्षकांनो माई एक-एक गोष्ट सांगतात, की आनंदीला कसं जा किंवा काय करते आणि आता बघा हां, अजून युगंधर तिथे प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, सायलेंटमध्येच आहे. तर आनंदी म्हणते, "आता तुझ्या आनंदीला माई सांगतात, की "तुझ्या डावीकडे बघ." तसं-तसं आनंदी हलते. 2 पावलं चालत जा, असं आता माईनी सांगितलंय. तसं आता आनंदी ना 2 पावलं तिकडनं पुढे आली आहे. डावीकडे बघ तू. परत आनंदी डावीकडे वळते माईनी सांगितलंय तसं. आणि आता प्रेक्षकांनो डावीकडे वळल्यानंतर इथे माई स्क्रीनवर बघतायत मोबाईलच्या आणि बापू तिकडे टीव्हीच्या स्क्रीनवर बघतायत. आता आनंदी तिथनं उठून तर पुढे आलेली आहे आणि तिच्या ब्रूचच्या मधून कॅमेरामधून इकडे "हां, हां, दिसला युगंधर" असं माई म्हणतात आणि तर प्रेक्षकांनो, "व्हाय आर यू अँसरिंग सिंपल क्वेशन? इज एव्हरीथिंग ऑलराईट?" असं विचारते. तर इकडे युगंधरना हात जोडतो. "तुम्हाला जे सगळ्यांना विनंती आहे, की तुम्हाला जे काही मला प्रश्न विचारायचे आहेत, ते प्लीज मला मराठीमध्ये प्रश्न विचारा. मी मराठीमध्ये उत्तर देईन. तर आवर चॅनल इज इंटरनॅशनल न्यूज चॅनल. सॉरी सर आणि तुम्हाला यू मस्ट स्पीक इन इंग्लिश." असं ती रिपोर्टर परत एकदा सांगते आणि ते विद्याधर स्वतःशीच हसतो आणि म्हणते, "वाह! वाह! अंकाच्या युगंधर, तुझ्या अडाणीपणाचा बाजार उठताना बघून माझा आत्मा थंड झाला रे." असा हा विद्याधर म्हणतोय बरं का पाठीमागनं आणि खरंच युगंधरनं असा बावचळलाय. तर माई आता पुढे सांगतायत आनंदीला, की "तू आता सरळ पुढे चालत जा." प्रेक्षकांनो बघा हां, ब्रूचमधनं किती व्यवस्थित त्या कॅमेरा लपवलेला आहे आणि कसं व्यवस्थित दिसतंय. "व्हॉट हॅपन्ड सर? इज एव्हरीथिंग ऑलराईट?" असा दुसरा रिपोर्टर तोपर्यंत इकडे प्रश्न विचारतोय या युगंधरला आणि आता माई सांगतायत, "जा, जा, जा, चालत जा." तर प्रेक्षकांनो ती रिपोर्टर परत इकडे युगंधरला म्हणते, की "यू सीम टू बी एज्युकेटेड पर्सन. व्हाय आर यू नॉट आन्सरिंग टू अस?" असं इकडे ती विचारते आणि युगंधर खरंच परत इथे गप्प झालाय. अक्षरशः त्याला घाम फुटलाय. तर आता "हॅलो, आनंदी?" असं माई इकडनं बोलत असतात बरं का प्रेक्षकांनो. "आनंदी, आनंदी" असं हाक मारतायत. आता आनंदीला कळतंय, की आपल्याला ऐकायला येत नाहीये माई जे काही म्हणतायत ते आणि आता माईंच्याही लक्षात आलंय, की नेमका प्रॉब्लेम काय झालाय ते. कारण इयरफोनची इथे बॅटरी संपलेली आहे. आनंदी इथे म्हणत असते, "माई, माई?" तर आता माई म्हणतात, "अरे बापरे! इयरफोनची बॅटरी संपली वाटतं." तर आता बापू पण "हां?" असं म्हणतात. तर माई म्हणतात, "आता काय करायचं हो?" असं विचारतात. तर आनंदीनं जराशी बावचळली बरं का परत घाबरली ती. तर प्रेक्षकांनो माईकडनं म्हणतायत, "आपण आनंदीशी संपर्क कसा साधणार आता? इयरफोनची बॅटरी तर संपलेली आहे. नेमकं आता कसं बोलायचं?" हा या दोघांना प्रश्न पडलेला आहे. आता आनंदी खरंच परत अवघड परिस्थितीमध्ये सापडली आहे. आनंदी ते मनातल्या मनात म्हणते, "मालक साहेबांनी या संपूर्ण फंक्शनमध्ये मला पावलोपावली सांभाळलेलं आहे. माझी अब्रू वाचवलेली आहे. पण आज जेव्हा ते एका मोठ्या स्वतः संकटात सापडलेत, तेव्हा मी इथे अशी अशी कशी उभी राहू शकते? मला त्यांची मदत करायलाच पाहिजे." असं आनंदी म्हणते. "पण कशी करू मी त्यांची मदत? मी या अनोळखी हॉलमध्ये त्यांना शोधणार आहे कशी?" असं विचारते बरं का ही आनंदी मनातल्या मनात विचार करते. तर प्रेक्षकांनो सगळे आता रिपोर्टर जे काही आहेत ते युगंधरकडे असे लक्ष देऊन उभे आहेत, की आता युगंधर काय उत्तर देणार? रिपोर्टर सगळे हसतायत. तर उद्याच्या भागामध्ये तो रिपोर्टर म्हणतो, "मिस्टर युगंधर निंबाळकर, आर यू नॉट अंडरस्टँड इंग्लिश ऑर यू कंप्लीटली इलरिटेड?" तर प्रेक्षकांनो आनंदी तिकडनं उत्तर देते, "माय हसबंड नोज इंग्लिश." असं म्हणत आता आनंदीनं उत्तर दिलंय आणि आता विद्याधर चिडलाय बरं का हा, कारण त्याचा हा पण प्लॅन फ्लॉप केलाय. नेमकं काय झालंय ते आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. पण हा फ्लाइटची तिकीटं मात्र बुक करायला सांगतोय. का? कशासाठी? हे पण समजतंय उद्याच्या भागात समजेल आपल्याला, कारण तो आता सुडानं पेटून उठलाय. कारण युगंधरचं आणि आरतीचं झालेलं कौतुक त्याला झेपत नाहीये. हा विद्याधर आता उद्या फ्लाइटची तिकीटं बुक करून नेमकं काय करणार ते बघूया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.